माझ्या प्रिय मित्रांनो, आज मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या दिवशी आपण एका नवीन संतांचं चरित्र पाहणार आहोत। आतापर्यंत आपण एक 4-5 स्त्रियांची चरित्र पाहिलेली आहेत, परंतु आज एका महान पुरुषांच्या जीवनावरती आपण विचार करणार आहोत, चिंतन करणार आहोत, प्रार्थना करणार आहोत अशा दृष्टिकोनातून की संत अम्ब्रोस हे 4थ्या शतकातले जे बिशप होऊन गेले, त्याने ह्या चर्चवरती एक विशिष्ट ठसा उमटवून गेलेले आहे आणि त्याने कॅथलिक जगासाठी बरंचसं काही केलेलं आहे। आणि म्हणून हे संत जे अत्यंत विद्वान होते आणि त्याबरोबरच कामामध्ये एवढे कुशल होते आणि त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा प्रेम, माया आणि आपलेपणा होता, नम्रपणा होता आणि त्यामुळे ते एक प्रभावी बिशप बनले। आणि माझ्या प्रिय मित्रांनो, इसवी सन 338 साली त्याचा जन्म झाला होता आणि ते बुद्धीने हुशार असल्या कारणाने आणि त्यांचं चांगलं शिक्षण असल्या कारणाने ते हळूहळू गव्हर्नर पदावरती पोचले होते आणि त्यांच्या राजाने त्याला मिलानचे गव्हर्नर म्हणून बनवलं होतं आणि त्यामुळे त्या लोकांना सगळ्यांना एकत्र करणं, आपल्या देशाविषयीचं प्रेम निर्माण करणं, आपल्या राज्यावर प्रेम करायला शिकवणं, ह्या सगळ्या गोष्टी अम्ब्रोसच्या जीवनामध्ये घडत होत्या। पण एक दिवस मिलान इथे 2 गटामध्ये एक संघर्ष निर्माण झाला आणि माझ्या प्रिय मित्रांनो, त्याच काळामध्ये त्यांचे जे मिलानचे बिशप होते ते एरियन पंथाचे बिशप होते, पण ते मरण पावले। आता बिशप मरण पावल्यानंतर पुढचे बिशप कोण हा वाद लोकांमध्ये निर्माण झाला आणि त्याच काळामध्ये एरियन नावाची एक जणू काय एक हेरेसी ज्याला आपण म्हणतो किंवा वितंडवाद निर्माण झाला आणि त्याने आपल्या ख्रिस्ती धर्माविषयीचे वेगळंच मत तयार केलं होतं। त्यामुळे आता लोक विचार करत होते की मिलानचे धर्मगुरू बिशप हे कॅथलिक असावेत की एरियन असावे। आणि अगोदरचं जे बिशप होते ते एरियन असल्या कारणाने लोकांना वाटत होतं की कदाचित आता कॅथलिक बिशप होतील, परंतु त्यामध्ये वाद निर्माण झाल्या कारणाने थोडासा संघर्ष आला आणि लोकांमध्ये फूट पडली आणि अशा वेळेला अम्ब्रोस जे गव्हर्नर होते त्यांनी लोकांना एकत्र केलं आणि सांगितलं की आपण ह्यातून काहीतरी मार्ग काढूया। आणि त्याने एक चांगलं मोठं एक भाषण केलं आणि त्या भाषणातून त्यांना सांगितलं की तुम्ही सगळे ख्रिस्ती आहात, तर ख्रिस्ती ह्या नात्याने ख्रिस्ताशी आपण एकजीव असावे म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजेत। आणि त्याने खूप चांगलं एक धार्मिक, आध्यात्मिक अशा प्रकारे एक चांगलं भाषण दिलं आणि ते बोलत असताना त्यातूनच एक विचार त्यांनी समोर ठेवला की आता बिशप कोण। आणि त्याच वेळेला एक लहान मुलगा ओरडला, अम्ब्रोस बिशप, अम्ब्रोस बिशप। तर लोकांनी ते ऐकलं आणि काही प्रौढांना सुद्धा वाटलं की अम्ब्रोस बिशप झाले तर कदाचित चांगले आहे, दोन्ही लोकांना आवडेल आणि दोन्ही लोक त्याचं स्वागत करतील। पण माझ्या प्रिय मित्रांनो, त्याच वेळेला सगळ्या लोकांनी देखील तेच मत प्रकट केलं की अम्ब्रोसच बिशप असावे। पण अम्ब्रोस बिशप होण्यामध्ये अडचण होती, कारण अम्ब्रोस धर्मगुरू नव्हते, अम्ब्रोस कॅथलिक सुद्धा झालेले नव्हते, तर एक प्रापंचिक साधा माणूस आणि तो सुद्धा अख्रिस्ती, मग त्याला बिशप कसं बनवायचं। परंतु सगळ्या लोकांना वाटत होतं की अम्ब्रोसच बिशप व्हावे, कारण ते बुद्धीने हुशार आहेत, कार्यामध्ये ते अत्यंत कुशल आहेत
त्यानंतर आपण पाहतो की त्यांच्या बोलण्यातून साधेपणा, नम्रपणा आणि लोकांना एकत्र करण्याचा मनमिळाऊपणा ह्या सगळ्या गोष्टी असल्या कारणाने त्यांना वाटत होतं अम्ब्रोसच बिशप. मग हे प्रकरण राजा वेलेरियानुस ह्याच्याकडे गेलं आणि राजाने सांगितलं की आता अम्ब्रोसच बिशप होणार. आणि अम्ब्रोसला बिशप करणारे तो अगदी निसटला, कारण त्याला बिशप व्हायचं नव्हतं आणि तो जाऊन कुठेतरी लपला आणि तो बाहेरच येत नाही. आणि बरेच दिवस झाले. त्यावेळेला राजाने त्याच्या देशामध्ये एक दिवंडी पेटवली की जो मनुष्य ह्याला लपून ठेवील त्याचा शिरच्छेद केला जाईल. आणि राजाचं हे वचन सगळ्या देशात पसरलं. त्यावेळेला अम्ब्रोस घाबरला आणि अम्ब्रोस स्वतःहून बाहेर आला आणि सांगितलं, तुमची इच्छा असेल तर मी होऊ शकतो, परंतु मी ख्रिस्ती नाही, मी धर्मगुरू नाही, मी बिशप कसं होऊ शकतो. मग त्यावेळेला त्यांनी एकत्र येऊन विचार केला आणि राजाने सांगितलं, ह्याचे सगळे विधी आपण 8 दिवसामध्ये आटोपून घ्यायचे आहेत. त्याला बाप्तिस्मा द्यायचा, त्याला दृढीकरण द्यायचं, त्याच्या जीवनामध्ये जे काही संस्कार लागतील ते द्यायचे, त्याला शिक्षण द्यायचं आणि त्याला गुरुदीक्षा द्यायची. मग हे सगळं 8 दिवसात कसं होणार. पण तरीसुद्धा त्यांनी प्रयत्न करून 8 दिवसामध्ये त्याला सगळे विधी दिले आणि अम्ब्रोसला बिशप करून आणि अम्ब्रोसने ते स्वीकारलं. आता ह्यानंतर महत्त्वाचं काय की नुसतंच एक जनरल ॲडमिनिस्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो किंवा केवळ ह्या धर्मप्रांताची जी कामगिरी आहे ती कामगिरी करणं तर तेवढं सोपं असेल, परंतु त्यासाठी माणूस कसा जातीचा पाहिजे ह्या दृष्टिकोनातून अम्ब्रोसने स्वतः पाहिलं. आणि नंतर अम्ब्रोसने बायबल शिकायला सुरुवात केली, धर्मशिक्षण घ्यायला सुरुवात केली. बायबलचे आणि धर्माचे जे निराळे सिद्धांत आहेत ते तो शिकू लागला आणि त्यामुळे जवळजवळ 1 वर्षभरामध्ये तो इतका, कारण त्याने स्वतः प्रयत्न केल्यामुळे आणि त्यांच्या गुरुने देखील त्याला चांगल्या प्रकारे शिकवल्यामुळे अम्ब्रोस ह्या क्षेत्रामध्ये तरबेज झाला. आणि माझ्या प्रिय बंधूंनो, अम्ब्रोस पुढे बिशप झाल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या जीवनात दिसून आल्या. एक म्हणजे त्याचं वक्तृत्व फार उत्कृष्ट होतं, दुसऱ्या बाजूला त्याचं नेतृत्व देखील त्याला तोड नव्हती. आणि विशेषतः जे लोक वितंडवाद घालत होते त्या लोकांशी त्याने चर्चा केली आणि जेव्हा अम्ब्रोसला वाटलं की ते लोक ऐकत नाही तेव्हा अम्ब्रोसने ठाम भूमिका घेतली की नाही, हे असंच आहे. आणि त्यामुळे जे एरियन लोकांना सुद्धा वाटत होतं की अम्ब्रोस बिशप व्हावे, त्याच एरियन लोकांविरुद्ध त्याने सांगितलं की ख्रिस्ती धर्म हा असाच आहे, असंच झालं पाहिजे. आणि ह्या त्याच्या भूमिकेमुळे काही एरियन लोक हे नाराज झाले आणि नंतर त्यांनी सुद्धा प्रयत्न करून अम्ब्रोसवरती निरनिराळ्या प्रकारे आरोप करायला सुरुवात केली. माझ्या प्रिय मित्रांनो, आता अम्ब्रोस हा एका रोमन अधिकाऱ्याचा सुपुत्र होता, परंतु त्या लोकांनी ठरवलं की अम्ब्रोस हा जरी अधिकारी असला तर देखील आपण काहीतरी करू शकतो आणि त्याला त्या पदावरून हटवायचं आणि बाहेर काढायचं, असं एरियन लोकांनी विचार केला होता. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, ह्याच वेळेला अम्ब्रोसशी एक देवदूत बोलत आहे असं एका बंडखोर माणसाने पाहिलं आणि नंतर त्याचाच परिणाम त्याच्या जीवनावर झाला आणि त्याचं परिवर्तन झालं आणि तो नंतर कॅथलिक झाला. हे त्याच्या जीवनामध्ये एक महत्त्वाची घटना घडलेली आपण पाहतो. दुसरी गोष्ट की हा रोमन राजा वेलेरियानुस हे मेल्यानंतर त्याची पत्नी गादीवर आली आणि ती बरीचशी काही हक्क गाजवू लागली आणि तिने देखील अम्ब्रोसच्या विरुद्ध काही कारवाई करायला सुरुवात केली. नंतर एक दिवस तिने अम्ब्रोसला बोलावलं आणि सांगितलं की असं असं आहे आणि तू राणीचं ऐकलं पाहिजे.
तर अमृतने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. तो काही गेला नाही तिच्याकडे आणि सांगितलं की तू देशाची राणी आहेस, तू चर्चची किंवा देवाची राणी नाहीस. त्यामुळे तुझं काम तू कर, चर्चचं काम आम्ही करणार, देवाचं काय असेल तर देव आम्हाला सांगणार, आम्ही ते करू. आणि त्यावेळेला ही राणी अगदी चूप बसली. पण तिने असा विचार केला की आपण गुपचूपपणे अमृतला पकडायचं आणि किडनॅप करायचं आणि ते एकटा आणून त्याला नंतर त्याच्याकडून काही गोष्टी करून घ्यायच्या, नाही तर त्याला बंद खोलीत टाळून टाकायचं. माझ्या प्रिय मित्रांनो, पण तिने एका माणसाला नेमलं आणि अमृतला आणण्यासाठी एक घोडागाडी तयार ठेवली आणि वेळ ठरवली आणि त्याप्रमाणे त्या माणसाला पाठवलं. आणि म्हणे अमृत बाहेर आला की त्याला त्या गाडीमध्ये घ्या आणि माझ्याकडे आणा. ह्या प्रसंगामध्ये असं घडलं की जेव्हा ती गाडी तिथे पोचली आणि तयार होती आणि त्याच वेळा अमृत घरातून बाहेर आले, पण अमृतच्या बरोबर आणखीन 100 लोक बाहेर आले आणि त्यामुळे त्यांचा जो डाव होता तो फसला. म्हणजे अमृतला ते काही किडनॅप करू शकले नाहीत, पुढे नेऊ शकले नाहीत आणि त्यामुळे अमृतच्या जीवनामध्ये एक नवीन विचित्र गोष्ट घडू शकली नाही. माझ्या प्रिय मित्रांनो, ह्यानंतर असं काय झालं की ह्या अमृतचा एरियन लोकांनी खून करायचा ठरवला आणि म्हणून त्याला ठार मारायचं असं एरियन लोकांनी ठरवलं. आणि त्यासाठी त्याने एक माणूस तयार केला आणि त्या माणसाने सुद्धा आपला सुरा घेतला आणि तो गेला गुपचूपपणे. आणि त्यावेळेला अमृत स्वतः अभ्यास करत होते. हा त्याच्या रूममध्ये शिरला आणि त्याने अमृतला मारण्यासाठी एक सुरा असा उगारला. पण आश्चर्याची गोष्ट काय की जेव्हा त्याने सुरा उगारला त्यावेळेला त्याचा हात असाच्या असा कठीण राहिला, म्हणजे तो वाकू शकला नाही आणि त्याचा हात खूप दुखायला लागला आणि त्यानंतर तो सुरा पडला, परंतु त्याचा हात मात्र कडकच राहिला. मग त्याने मांडी घातली आणि अमृतची क्षमा मागितली आणि अमृतने त्याला क्षमा केली आणि नंतर त्याचा हात देखील बरा करून तो माणूस बरा झाला. पण त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं की अमृत जे करतो ते बरोबर आहे, माझ्या मनात जे होतं केवळ पैशासाठी ह्या गोष्टी करायच्या, तर तसं लाच घेऊन आपण कुणाचा खून करू शकत नाही. मग तो माणूस कॅथलिक झाला आणि स्वतः बदलला. माझ्या प्रिय मित्रांनो, त्याच वेळेला त्या लोकांनी दुसरी एक युक्ती काढली होती. ती म्हणजेच एका जादूगाराला त्याने बोलावलं आणि सांगितलं की तू काहीतरी कर, पण तू अमृतवरती जादू करायची आणि त्याला भूताने पछाडलं पाहिजे, अशा गोष्टी तू कर. आणि त्यावेळेला अमृत हा पुन्हा तिथे आपल्या परीने वाचन करत होता आणि ज्या वेळेला हा माणूस जादूगार तिकडे गेला त्याने बरेचसे प्रकार केले, परंतु त्यातील एकही भूत किंवा पिशाच हे अमृतच्या जीवनाला स्पर्श करू शकलं नाही. आणि विशेष करून केवळ मारण्यासाठी त्याने जी लाच दिली होती त्याचा परिणाम देखील झाला आणि तो माणूसच स्वतः जणू काय गायब झाला. माझ्या प्रिय मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट अशी की तो माणूस पराभूत झाला, परंतु अमृत मात्र पराभूत झालं नाही. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या गोष्टी इथे थांबल्या नाहीत, पण अमृतच्या मनामध्ये एक गोष्ट होती की माणसाने नीतिमान असलं पाहिजे, माणसाने आपल्या देवाशी एकनिष्ठ असलं पाहिजे, विश्वासू राहिलं पाहिजे. आणि त्याच काळामध्ये कोणीतरी कदाचित काही लोकांनी त्याच्या एका राजाच्या, म्हणजे त्यावेळेला थिओडेशियस नावाचा एक राजा आला होता आणि त्या राजाच्या काळामध्ये त्याच्या एका मिलिटरी गव्हर्नरला कोणीतरी लोकांनी त्याला ठार मारून त्याचा खून केला होता.
आणि राजाला त्यावेळेला राग आला, म्हणून राजाने त्या शहरातील हजारो लोकांना मारलं होतं. आणि हे अम्ब्रोजला माहिती होतं, आणि म्हणून अम्ब्रोजने ठरवलं होतं की हा माणूस आपल्या जवळ येता कामा नये. एक दिवस ह्या थिओडेशियसला एका शहरातल्या चर्चमध्ये जाऊन व्हिजिट करायची होती, आणि तो त्याप्रमाणे त्याने अम्ब्रोजला कळवलं की मी येत आहे. अम्ब्रोज देखील आपल्या बिशपांच्या युनिफॉर्ममध्ये जाऊन तिथे खाली थांबले. आणि जेव्हा राजा थिओडेशियस हा आला त्यावेळेला त्याने विचार केला की आपण देवळात प्रवेश करायचा. परंतु अम्ब्रोजने त्याला सांगितलं की तुम्ही देवळात प्रवेश करू शकत नाही. तर तो सांगतो मी राजा आहे. तुम्ही राजे असले तर देखील तुम्ही देवाचे राजे नाही, देवाच्या घरामध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हाला परवानगी नाही. तर म्हणे का? कारण तुम्ही अनैतिक गोष्टी केलेल्या आहेत आणि हजारो लोकांचे जीव घेतलेले आहेत, त्याला ठार मारलेला आहे. मग तो सांगतो की मग तुम्ही दावीद राजा त्याने कसं काही गोष्टी केल्या. तर अम्ब्रोजने त्याला सांगितलं बरोबर, दावीदने देखील पाप केलं, पण दावीद नंतर पश्चाताप करण्यासाठी राखेत बसला आणि तो ढळढळा रडला. तसं तुम्ही पश्चाताप करा, रडून दाखवा, आणि खरोखर तुमच्यामध्ये बदल झालेला असेल तरच मी तुम्हाला देवळात प्रवेश करण्यासाठी परवानगी देईन. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, की तो राजा नंतर परत गेला, परंतु देवळामध्ये तो जाऊ शकला नाही. म्हणजे अम्ब्रोजचे जे कडक धोरण होते ते सगळ्यासाठी होते. म्हणजे देवाच्या घरात प्रवेश करताना माणसाने शुद्ध अंतकरणाने प्रवेश केला पाहिजे, आणि जी आपली पापं असतील ती पापं आपण प्रायश्चित्त करून क्षमा मागितली पाहिजे. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, जेव्हा जेव्हा आपण देवळात जातो तेव्हा आपण देवळाच्या बाहेर पवित्र पाणी असतं, त्या पवित्र पाणी आपण कपडा लावून पवित्र खून काढतो की देवा मी तुझ्या घरात येण्यासाठी तू मला पात्र कर. म्हणजे आपण पापाची क्षमा मागतो. त्याप्रमाणे अम्ब्रोजने ह्या थिओडेशियस राजाला सांगितलं, आणि त्याप्रमाणे त्याने ते धोरण कडक ठेवलं, आणि त्यामुळे लोकांना आलं की अम्ब्रोज हे खरोखर सर्वोत्कृष्ट बिशप आहेत, आणि बिशप झाले. माझ्या प्रिय मित्रांनो, एक त्याच्या जीवनातील महत्त्वाची घटना म्हणजेच अम्ब्रोजने ज्याला हिप्पोचे संत ऑगस्टीन आपण ज्याला म्हणतो, त्या संत ऑगस्टीनच्या जीवनाचं परिवर्तन करण्याचं काम हे संत अम्ब्रोजने केलेलं आहे. आता ऑगस्टीन केवढा मोठा हुशार माणूस, आणि त्याने एक दिवस सुद्धा जेव्हा तो अम्ब्रोजकडे आला तेव्हा बिशप अम्ब्रोजने त्याला काही गोष्टी सांगितल्या, आणि ऑगस्टीनची आई देखील संत मोनिका तिने देखील अम्ब्रोजला सांगितलं, आणि अम्ब्रोजने त्याचं परिवर्तन करावं म्हणून त्याची आई अम्ब्रोजकडे देखील विनंती करत होती, आणि विशेषतः प्रार्थना करीत होती सदैव. तर त्यामुळे त्याने पहिल्या प्रथम ऑगस्टीनचं स्वागत केलं, जणू काय त्याला व्यंगेत घेतलं. त्याला सांगितलं की सगळ्यात श्रेष्ठ परमेश्वर आहे, परमेश्वर निर्माण करता आहे, तो तारण करता आहे, आणि त्याच्याशिवाय माणसाचं जीवन शून्य आहे. म्हणून त्याच्या एकंदरीत विद्वत्तेवर विश्वास ठेवून किंवा त्याच्या विद्वत्तेनुसार भारावून जाऊन ऑगस्टीनचं परिवर्तन झालेलं आहे. म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो, ज्या ऑगस्टीनने ह्या चर्चमध्ये एवढे फार मोठी कामगिरी बजावलेली आहे त्याला कारण संत अम्ब्रोज आहेत. तर माझ्या प्रिय मित्रांनो, अम्ब्रोजच्या जीवनामध्ये बऱ्याचशा महत्त्वाच्या गोष्टी घडलेल्या आहेत, परंतु एक गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो की जेव्हा त्यांचा काळ जवळ आला, कारण ते फक्त 60 वर्ष जगले, आणि 60 वर्षानंतर ते मरण पावले. पण मरणा अगोदर जणू काही मरण त्याला सांगून आलं होतं, कारण त्याने
एक दिवस तो आजारी होता, त्यावेळेला त्याचे एक मित्र म्हणजे वर्सालीचे जे बिशप होते ते तिथे त्या रात्री तिथे वस्तीला आले होते आणि त्यांनी पाहिलं की अम्ब्रोजची तब्येत काही ठीक दिसत नाही आणि अम्ब्रोज जणू काही क्षण मोजत आहे असं त्याला वाटू लागलं. तेव्हा त्या बिशपाने अम्ब्रोजला शेवटचा संस्कार दिला आणि त्याच्या ज्याला आपण म्हणतो कुंसार किंवा प्रायश्चित्त ऐकून त्याने अम्ब्रोजला त्याच्या पापाची क्षमा केली आणि त्यावेळेनंतर अम्ब्रोजने आपला जीव सुखाने सोडून परमेश्वराच्या हाती सोपवला. अशा प्रकारे अम्ब्रोजच्या जीवनाचा अंत झालेला आहे असं आपल्याला ख्रिस्त सभा सांगते आणि त्याच्या जीवनचरित्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रामुख्याने दिसतात. परंतु अम्ब्रोजचं जीवनचरित्र तुम्ही काही 10 मिनिटांमध्ये कुणी लोकांना सांगू शकत नाही. ते खूप मोठं अजब आहे. परंतु एक प्रभावी, विचारवंत आणि तितकाच पवित्र आणि त्याचप्रमाणे कार्यामध्ये कुशल असलेला आणि लोकांना मनमिळाऊपणे आपलं करून घेणारा आणि ख्रिस्ती श्रद्धेचा प्रसार करणारा हा एक महान संत होता आणि आहे. परमेश्वराकडे त्याच्याबद्दल आपण आभार मानूया.